आणि एक महत्त्वाची मोठी अपडेट आपल्यापर्यंत येते ती आपण बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खराब हवामानाचा फटका बसलेला आहे। भिवेगावला उतरणारं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लांडेवाडीलाच उतरवण्यात आलंय। भीमाशंकर इथल्या खराब हवामानामुळे तसा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भिवेगावऐवजी लांडेवाडीलाच उतरवण्यात आलेलं आहे। खराब हवामानामुळे लँडिंगचं ठिकाण बदललं गेलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खराब हवामानाचा फटका बसलेला आहे। मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भिवेगावऐवजी लांडेवाडीला उतरवण्यात आलेलं आहे। आपण सध्या ही त्याची दृश्य पाहतो आहोत। सगळा मुख्यमंत्र्यांचा जो कॉन्वॉय आहे तो आता इकडनं जाताना आपल्याला दिसतोय। खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्र्यांना प्रवास करताना बसल्याचं दिसतंय। सध्या राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर आहे। ढगाळ वातावरण आहे। दृश्यमानता देखील कमी आहे आणि आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये की याच खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान त्यांना बसलेला आहे। त्यांचं हेलिकॉप्टर हे भिवेगावऐवजी लांडेवाडीलाच उतरवण्यात आलेलं आहे। या सगळ्या भागामध्ये सध्या पावसाचा जोर आहे आणि वातावरण हवामान सध्या ढगाळ आहे। खराब वातावरण आहे आणि त्यामुळे लँडिंगचं ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती मिळते। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। मंदार, भीमाशंकर इथल्या खराब हवामानामुळे लँडिंगचं ठिकाण बदलल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी लांडेवाडीला हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्याचं समजतंय। काय नेमकी माहिती? मुळामध्ये भीमाशंकर हे जे तीर्थक्षेत्र आहे ते उंच अशा डोंगरावरती आहे आणि आता पाऊस हलका आहे, त्याचबरोबर धुकं देखील आहे। त्यामुळं या भीमाशंकरच्या शेजारी असलेल्या भिवेगाव या गावामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं आणि तिथे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरेल असं सांगण्यात आलं होतं। मात्र धुकं असल्यामुळं तिथून काही अंतरावरती असलेला, काही मिनिट अंतरावरती असलेला लांडेवाडीमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा हा भीमाशंकरच्या दिशेने निघालेला सुद्धा आहे। थोड्या वेळामध्येच भीमाशंकरच्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री पोहोचतायत आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पूजा होणार आहे। ठीक आहे मंदार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।